लाडकी बहीण योजनेचा महिला कर्मचाऱ्यांनी लाभ घेतल्याचं आता समोर येत आहे। तब्बल 9,000 निवृत्त शासकीय कर्मचारी महिला याचा लाभ घेत होत्या असं दिसतंय। 9,000 कर्मचाऱ्यातल्या 1,232 कर्मचारी या सेवानिवृत्त होत्या। हजारोंच्या पेन्शन सोबत लाडकी बहीणचे 1,500ही त्या उचलत होत्या। निवृत्त झालेल्या 1,232 महिलांनी 10 हप्ते घेतल्याचं आता स्पष्ट झालंय। आतापर्यंत 12 कोटी रुपयांचे हप्ते अपात्र महिलांनी घेतलेले होते, हेही समोर आलेलं आहे। इंदिरा गांधी पेन्शन योजनेतल्या 13,000 लाभार्थ्यांनीही याचा लाभ घेतलेला आहे आणि 65 वर्षांवरच्या महिलांसाठी इंदिरा गांधी पेन्शन योजना आहे, परंतु ही योजना कुठेतरी याचा लाभ घेत असताना त्यांनी लाडकी बहीण योजनेचा लाभ पण घेतलाय। एकूण 13,461 महिलांकडून 2 योजनांचा लाभ त्यामुळे घेण्यात आल्याचं स्पष्ट होतंय। आपले प्रतिनिधी राजू सोनावणे आपल्याला या संदर्भात अधिक माहिती देतील। राजू, लाडकी बहीण योजनेबद्दल आणखीन कोणकोणती अशी माहिती समोर येतेय ज्याच्यामध्ये अपात्र किंवा 2 योजना घेणाऱ्या महिलांनी याचा फायदा घेतला होता? अगदी पाहतो आपण, महायुती सरकारची अतिशय महत्वाची ही लाडकी बहीण योजना आहे। मात्र याच योजनेतील घोटाळे जे आहे ते थांबताना नाव घेताना आपल्याला पाहायला मिळत नाहीये। कारण आता आपण पाहतोय की मागच्या आठवड्यातच आपण पाहतो की 14,000 पुरुषांनी जे आहे ते लाडक्या बहीण योजनेचा फायदा घेतल्याची माहिती समोर आलेली होती आणि आता तब्बल 9,000हून अधिक जे आहेत त्या महिलांनी, सरकारी कर्मचारी आहेत मात्र त्यांनी याचा लाभ घेतलेला आपल्याला पाहायला मिळतोय। यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काही सेवानिवृत्त झालेल्या महिला सुद्धा आहेत की ज्यांना पेन्शन सुरू आहे, असं असताना सुद्धा त्यांनी या योजनेचा लाभ घेतलेला आपल्याला पाहायला मिळतोय। खरं तर याची छाननी होत असताना अनेक प्रकरणं समोर आलेली आहेत। त्यामध्ये 65 वर्षापुढील ज्या काही महिला आहे त्या महिलांना इंदिरा गांधी पेन्शन योजनेचा लाभ मिळतोय। असं असताना सुद्धा 13,461 महिलांनी दोन्हीही म्हणजे लाडकी बहीण आणि इंदिरा गांधी पेन्शन योजना याचा जो आहे तो लाभ घेतलेला आहे। त्यामुळे महिन्याकाठी 2 कोटी याप्रमाणे 10 महिन्यांचे 20 कोटी रुपये जे आहे त्यांच्या खात्यात गेलेला आहे। खरं तर लाडकी बहीण योजनेचा सगळ्यात महत्त्वाचा नियम जो आहे का तुम्ही शासकीय जी काही योजना आहे एका योजनेचा लाभ घेऊ शकता किंवा जास्तीत जास्त 1,500 रुपयापर्यंत लाभ घेऊ शकता। मात्र असं असताना 2 योजनांचा लाभ घेतलेला या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय। खरं तर आपण दुसरं पाहिलं का सेवानिवृत्त झालेल्या ज्या काही महिला आहे त्यांनी सुद्धा याचा लाभ घेतलेला आहे। त्यांची संख्या आहे 1,232 आणि त्यांच्या खात्यामध्ये जवळपास 1,85,00,000 रुपये गेल्याची माहिती समोर आलेली आहे। ही जी सगळी पडताळणी होत असताना काही सेवेत ज्या महिला आहेत की ज्या तृतीय आणि चतुर्थ श्रेणीमध्ये काम करतायत अशा 8,994 महिलांनी सुद्धा या योजनेचा लाभ घेतलेला आहे। त्यामुळे त्यांच्या खात्यामध्ये महिन्याकाठी 1,24,00,000 म्हणजे 10 महिन्यांचे साधारणतः आपण पाहिलं तर 12 कोटींच्या आसपास त्यांच्या खात्यामध्ये जे आहे ते रक्कम जमा झालेली आपल्याला पाहायला मिळते। खरं तर आधी जी छाननी सुरू होती त्यामध्ये स्पष्ट होत नव्हतं, मात्र आता सेवार्थ प्रणालीचा आधार घेत छाननी सुरू झाली आहे। धन्यवाद राजू। म्हणजे एकंदरीतच विविध महिला 2 योजनांचा फायदा घेत आहेत आणि ते सुद्धा दिसून आलेलं आहे। यावेळी सुद्धा ज्या पद्धतीने छाननी केली जाते ते बघता। धन्यवाद आपण दिलेल्या माहितीबद्दल। दरम्यान लाडकी बहीण योजनेतील घोटाळ्यांचे मुद्दे आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून बघूया। आतापर्यंत अनेक घोटाळे झालेले आहेत। 14,000हून अधिक पुरुषांनी योजनेचा लाभ घेतल्याचं नुकतंच समोर आलंय। तसंच 26,34,000 अपात्र लाडक्या बहिणींबाबत संशय आहे आणि त्यामुळे हप्ते रोखण्यात आलेत। 9,000हून अधिक महिला कर्मचाऱ्यांनी त्याचा लाभ घेतल्याचंही समोर आलंय।